नमस्कार. इमॅजिन करा तुमच्याकडे एक पाण्याची टाकी जिच्या तळाला खूप सारे छिद्र आहेत. तुम्ही कितीही त्याच्यात वेगाने पाणी टाका तरी ती पाण्याची टाकी भरत नाही. असं का होत असेल बरं? तसंच जसं तुमचा बिझनेस आहे, तुमच्याकडे ऑर्डर्स येत आहेत, तुम्ही दिवसेंदिवस राबतायत, पण महिन्याच्या शेवटी तुमच्या हातात नफा उरत नाही. पैसा जातोय कुठे? प्रत्येक बिझनेसमध्ये असंच असतं. तुम्ही खूप कष्ट घेतात, मार्केटिंग करतात, सेल्स पण वाढवतात, पण महिन्याच्या शेवटी जो प्रॉफिट तुम्हाला हवाय तो भेटत नाही. कारण काय सांगू? तुम्ही सुरुवातीला ते टँकचं एक्झाम्पल बघितलं ना, त्यासारखेच आपल्या सिस्टीममध्ये पण काही छेद असतात आणि या छिद्रांतूनच आपला प्रॉफिट लीक होत असतो. हे जे वेगवेगळे लीक्स असतात ना, हे आज आपण समजून घेणार आहेत. नमस्कार. डिकोड विथ DJ या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. उद्योजक मित्रांनो, एक लक्ष देऊन ऐका. जेव्हा तुम्हाला कंपनीचं प्रॉफिट वाढवायचं असतो ना, तेव्हा तुम्ही काय करता? तुमचं सेल्स वाढवायला बघता, मार्केटिंगमध्ये खूप खर्च करतात. पण जेव्हा नफा वाढला नाही ना, तेव्हा काय म्हणतात की मार्केट खराब आहे, त्यामुळे माझा नफा वाढत नाही आहे. पण खरं सांगू, नफा मार्केटमुळे कमी होत नाही आहे. नफा तुमच्या कारखान्यात दळलेल्या या काही कचऱ्यांमुळे होत नाही आहे. हे बघा, जागतिक स्तरावर एक नियम आहे, प्रॉफिट इज नॉट इन अ प्राइस, इट इज इन अ प्रोसेस. म्हणजे काय? तुमच्या वस्तूची किंमत तुम्ही तुमच्या मनानुसार वाढवू शकत नाही, कारण कॉम्पिटिशन बसले. बट एक गोष्ट तुम्ही करू शकता, तुमच्या प्रोसेसमधले काही लीक्स आहेत ना, ते तुम्ही काढू शकतात. जर तुम्हाला तुमचा बिझनेस स्केल करायचा असेल ना, तर तुम्हाला हे प्रोसेसमधले काही तोटे शोधणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा कचरा शोधणं हे तुमच्यासाठी ऑप्शनल नाही आहे, हे मॅन्डेटरी आहे. हा जर कचरा म्हणजे वेस्ट प्रोसेसमधला जर तुम्ही शोधला ना, याचा अर्थ तुम्ही खिशातनं जो जाणारा नफा आहे ना, तो वाचवतायत आणि याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या बॉटम लाईनवर होतं. हे लक्षात ठेवा. आता मुडा हा शब्द जो आहे ना, तो जपानमधून आलेला आहे. हे बघा, दुसऱ्या महायुद्धानंतर जपानकडे रिसोर्सेस नव्हते. त्यावेळेस टोयोटाच्या काही इंजिनियर्सने काय ठरवलं की आपण एक कणही रिसोर्सेस वाया घालवायचा नाही, पैसा वेळ याची बचत करायची. आणि याच उद्देशाने यांनी हे 7 प्रकारचे वेगवेगळे वेस्ट शोधून काढले. जपान जगात 1 नंबर आहे हे फक्त त्यांच्याकडे असलेल्या मोठ्या मोठ्या मशीन्समुळे नाही, तर त्यांच्याकडे हे जे 7 प्रकारचे कचरे शोधून काढायचं स्किल आहे ना, त्याच्यामुळे. या 7 गोष्टी ज्या कस्टमरला काही व्हॅल्यू ॲड करत नाही, त्या आज आपण बघणार आहेत. यालाच शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर टीम वूड असं म्हणतात. TIMWOOD. पहिला वेस्ट, टी फॉर ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे मालाची विनाकारण हालचाल. उदाहरण सांगतो, तुमचा कच्चा माल तुमच्या गेटवर उतरतो, गेटवरून तो स्टोअरूममध्ये घेऊन जाता. जेव्हा मशीनला तो माल हवा असतो तेव्हा स्टोअरूममधून तुम्ही एका मशीनवर घेऊन जाता, त्या मशीनवरून तुम्ही दुसऱ्या कोपऱ्यात जी दुसरी मशीन असते तिथे घेऊन जाता. ही जी मालाची ये जा करतात ना, यासाठी ग्राहक तुमचा एक पैसाही देत नाही. अजून काही उदाहरण देतो. तुमचं ग्राइंडिंगचं मशीन एका कोपऱ्यात आहे, फिनिशिंगचं मशीन एका कोपऱ्यात आहे. या दोघं मशीनमध्ये जे मालची ये जा करतात ते तुमचं ट्रान्सपोर्टेशन वेस्ट आहे. फाईल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जाते अप्रुव्हलसाठी. एक ईमेल एका जणाकडून दुसऱ्या जणाकडे तो फॉरवर्ड केला जातो. ही जी काही इन्फॉर्मेशनची ट्रान्सफर होते ना, याला ट्रान्सपोर्टेशन टाईपचं वेस्ट म्हणतात. म्हणून असे मालाची किंवा इन्फॉर्मेशनची विनाकारण हालचाल शोधा. तुमचा माल कुठे उतरतो, तो तिथून कोणत्या मशीनवर जातो, हे करत असताना तुमच्या मालामध्ये काही चेंजेस होतात का? एक लक्षात ठेवा, हा जो माल तुम्ही ट्रान्सफर करता ना, त्यासाठी तुम्हाला काही मजूर लागत असेल किंवा तुम्ही काही फोर्कलिफ्ट किंवा काही मशीन यूज करत असणार, यासाठी कस्टमर तुमचा 1 रुपयाही देत नाही. लक्षात ठेवा. हे बघा, मालक म्हणून तुम्हाला कंपनीमध्ये खूप स्टॉक आहे हे बघून खूप बरं वाटतं, पण तुम्हाला माहिती आहे का, तो एक डेड मनी, मेलेला पैसा. कारण कधीतरी लागेल म्हणून 3 महिन्याचा तुम्ही स्टॉक भरून ठेवलेला आहे. पण तुम्हाला एक समजते का, तो माल तुमची जागा व्यापते, तुमचे कॅश ब्लॉक करते आणि त्याच्यावर धूळ बसते. हा जो इन्व्हेंटरी टाईपचा वेस्ट आहे ना, हा एक प्रकारे तुमच्या प्रोसेसमधल्या चुका लपवण्यासाठी एक चादर आहे. स्वस्त भेटतंय म्हणून 2 वर्षाचा स्टॉक गोळा करून ठेवणं ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. इन्व्हेंटरी म्हणजे काय की तुमच्या वेअरहाऊसमध्ये शांत बसलेला तुमचा पैसा, जो तुम्हाला व्याज देण्याऐवजी तुमची जागा व्यापतोय, मेंटेनन्स वाढवतोय. म्हणून असा साठलेला माल ओळखा तुमच्या कंपनीमध्ये, त्याची विल्हेवाट लावा. याच्याने तुमचा वेळ आणि पैसा दोघं वाचेल. बघा, पहिला जो ट्रान्सपोर्टेशन वेस्ट होता तो मालासाठी, पण हा मोशन टाईपचा वेस्ट आहे, तो आहे माणसासाठी. उदाहरण सांगतो, तुमचा एक ऑपरेटर आहे किंवा तुमच्या टीममध्ये काम करणारा एक माणूस आहे, ज्याला एक पाना म्हणजे एक स्पॅनर शोधण्यासाठी वाकावं लागतंय किंवा त्याला 50 मीटर दूर असलेल्या कपाटाकडे जावं लागतंय. आता तुम्ही मला सांगा, दिवसातनं 50 वेळेस हा कामगार एका ठिकाणी 50 मीटर दूर जातो, म्हणजे तुमचे 30 मिनिटं वाया गेले. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही ऑपरेटरला काम करण्याचे पैसे देतात की चालण्याचे? म्हणून जेव्हा पण तुम्ही शॉपफ्लोअरला किंवा प्रोसेस बघणार, तेव्हा हे बघा की तुमचे जे कामगार आहेत, तुमचे जे शॉपफ्लोअरवर काम करणारे लोक आहेत, यांची काही विनाकारण हालचाल तर होत नाहीये. ही हालचाल ओळखा आणि ती इलिमिनेट करा. बघा, तुमचा वेळ आणि पैसा वाचेल.
कोणत्याही कंपनीत ना वेटिंग हा सगळ्यात मोठा सायलेंट किलर असतो. हा म्हणजे तुमच्या प्रोसेसचा टाइम खाणारा सगळ्यात मोठा वेस्ट. उदाहरण सांगतो, रॉ मटेरियल नाही आहे किंवा पुढची मशीन तयार नाही आहे, यासाठी ही मशीन वाट बघते, हा ऑपरेटर वाट बघतोय, किंवा मशीन तयार आहे पण ऑपरेटर चहा प्यायला गेलाय, किंवा तुमचं ऑपरेटर तयार आहे पण मशीन रेडी नाही आहे. हा सगळा वेस्ट आहे. जेव्हा तुमची माणसं किंवा तुमची मशीन वाट बघतायत ना, तेव्हा लक्षात ठेवा ते तुमच्या नफ्याची वाट लावतायत. म्हणून जेव्हा पण तुम्ही ऑफिसला चक्कर मारणार ना, शॉप फ्लोअरला जाणार ना, तेव्हा हे लक्षात ठेवा, तुमचा माणूस किंवा मशीन वाट बघत बसलाय का? त्या वाट बघत बसण्याचे रिझन शोधा, ते नष्ट करा, म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. ओव्हर प्रोडक्शन, गरजेपेक्षा जास्त किंवा गरजेपेक्षा आधी बनवणं, हा सगळ्यात घातक वेस्ट आहे. उदाहरण सांगतो, बऱ्याचदा कसं होतं ना, मशीन रिकामी का ठेवायची या उद्देशाने तुम्ही 1000 पीस बनवतात, पण ऑर्डर 500चीच असते. मग हे उरलेले 500 पीस ठेवण्यासाठी जागा पाहिजे. ते मुवमेंट करताना ते खराब होतील, ती वेगळं, प्लस हे पैसे अडकतील. गरजेपेक्षा जास्त बनवणं ना, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे, कारण त्याच्याने तुमचं ट्रान्सपोर्टेशन वाढतं, इन्व्हेंटरी वाढते. माल ठेवताना जर ते खराब झालं तर ते रिपेअर करायला तो खर्च वेगळा. म्हणून ऑर्डर असेल तेव्हाच आणि जेवढी क्वांटिटी तेवढाच माल बनवा. ओव्हर प्रोसेसिंग म्हणजे काय? ग्राहकाला जी क्वालिटी हवी त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करणं, किंवा ग्राहकाला जी गोष्ट नकोय त्यावर कष्ट करणं. एक उदाहरण देतो, ऑटोमोबाईलमध्ये एखाद्या पार्टला अशा ठिकाणी पेंट किंवा पॉलिश करणं जिथे ग्राहक किंवा कोणालाही ते दिसणार पण नाही. हे वेस्ट नाही का? कस्टमरला काय पाहिजे? फंक्शन. आपण काय देतो? डेकोरेशन. काही करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कस्टमर यासाठी एक्स्ट्रा पैसे देणार आहेत का? जर याचं उत्तर नाही असेल तर तो तुमच्यासाठी मूड आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोसेसला प्रॉपर मेंटेन करत नाही आणि त्यामुळे तुमच्या प्रोडक्ट्समध्ये डिफेक्ट्स तयार होतात, ते डिफेक्ट्सवर रिवर्क करताना ते पण तुमचं ओव्हर प्रोसेसिंगच आहे. आता 7वा वेस्ट आहे डिफेक्ट्स. म्हणजे कस्टमरला जे पाहिजे तशा पद्धतीने पार्ट नाही बनला तर ते तुम्हाला रिजेक्ट करावं लागतं, आणि त्याच्यावर परत तुम्ही रिवर्क केलं म्हणजे तो काय एक्स्ट्रा पैसा तुमचा वेस्टच ना. आता एकाच पार्टवर तुम्ही डबल काम करता, हे म्हणजे तुमच्या नफ्यावर कुऱ्हाडी मारण्यासारखंच झालं, बरोबर की नाही? एक उदाहरण सांगतो, फॅब्रिकेशन करत असताना तुम्ही चुकीचं माप घेतलं, वेल्डिंग पण केलं, आता ते वेल्डिंग झालं चुकीचं, मग त्याच्यावर परत तुम्ही रिवर्क करणार म्हणजे तुमचा पैसा, वेळ, कष्ट आणि कामगाराला जो पगार देताय हा सगळा वेस्टच ना. म्हणून नेहमी फर्स्ट टाइम राईट यासाठी तुमची जिद्द असायला हवी. कोणता डिफेक्ट परत परत येतोय किंवा कोणकोणत्या चुका परत परत होत आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. त्यासाठी रूट कॉज शोधा आणि ते किल करा. हे कसं करायचं हे आपण येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये बघू. आता माझ्या अनुभवातलं एक उदाहरण सांगतो. पुण्यातलं एक वर्कशॉप होतं. वर्कशॉपचा मालक म्हणायचा की माझा माल ठेवायला माझ्याकडे आता जागा नाही आहे, मला त्याच्यासाठी नवीन एक शेड बांधावं लागेल, जवळपास 50 लाखाचा खर्च येईल. आता हे सांगितल्यानंतर मी आणि मालक आम्ही दोघांनी मुडा शोधायला सुरुवात केली. शॉप फ्लोअरला गेलो, इन्व्हेंटरी, ट्रान्सपोर्टेशन, वेटिंग या टाईपचे वेस्ट शोधले आणि ते खरंच होते. आम्हाला दिसलं की एका कोपऱ्यात 2 वर्षाचा रिजेक्टेड असलेला माल इन्व्हेंटरी म्हणून पडलेला आहे. शिवाय आम्हाला हे दिसलं की या इन्व्हेंटरीमुळे ऑपरेटर्सना मालची ये जा करण्यासाठी खूप दुरून जावं लागतंय. ऑपरेटरला टूल्स, स्पॅनर किंवा काही शोधण्यासाठी या कॉर्नरवरून त्या कॉर्नरला जावं लागतंय. हे सगळे वेस्टच ना. मग मालकाने काय केलं ते सांगतो. लेआउट बदलला. ही जुनी जी इन्व्हेंटरी होती 2 वर्षाची राहिलेली ती सगळी काढून टाकली. त्याच्याने फरक काय पडला माहिती आहे? 30% जागा वाचली. कामगारांचा येण्या जाण्याचा वेळ 20% वाचला आणि त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी ती जवळपास 23% वाढली. नफा तो तर विचारूच नका. ते नवीन शेड बांधण्यासाठी जे 50 लाखाचं लोन घेण्याचं विचार करत होते ना, ते सगळं काही करण्याची गरजच नाही. हे अशी खूप उदाहरणं दिसतील तुम्हाला. पण महत्त्वाचं काय? प्रोसेसमधलं हे मुडा शोधणं आणि त्यांना मुळापासून नष्ट करणं. तर माझ्या मित्रांनो, मुडा शोधणं म्हणजे काही पुस्तकी ज्ञान नाही, तर हे तुमचं प्रॉफिट रिकव्हरी करण्याचं एक महत्त्वाचं शस्त्र आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आहे. चॅलेंज घ्यायला तयार आहेत का? तर उद्या तुम्ही कारखान्यात गेल्यावर ऑफिसमध्ये बसू नका, एक डायरी घ्या आणि शॉप फ्लोअरला जा आणि शॉप फ्लोअरला जाऊन हे सगळ्या गोष्टी बघा की तुमचा ऑपरेटर किती मुवमेंट करतोय, मालाची किती विनाकारण हालचाल होते, कुठे काही मशीन किंवा माणसे वाट बघतायत का, कुठे काही जुना माल पडलेला आहे का, या सगळ्या गोष्टी शोधा आणि नोट डाऊन करा. आता हे जे नोट डाऊन केलेले वेस्ट आहेत ना, याचे मूळ कारण शोधून काढा आणि नष्ट करा. जर तुम्हाला बिझनेसमध्ये एक्सलन्स हवा असेल ना, तर हे मुडा शोधणं आणि त्याचे कारण जमिनीपासून नष्ट करणं हे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला प्रॉफिट वाढवायचं असेल ना, तर तुम्हाला हे 7 प्रकारचे चोर किंवा हे जे छिद्र आहेत हे शोधणं खूप महत्त्वाचे आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला हे छिद्र किंवा हे जे चोर सापडणार नाही ना, तोपर्यंत तुमचं प्रॉफिट वाढणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला या 7 वेस्टपैकी तुमच्या कारखान्यामध्ये किंवा तुमच्या शॉप फ्लोअरला कोणता वेस्ट सगळ्यात जास्त दिसतोय हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. मी सगळ्या कमेंट जरूर वाचतो आणि नंतर आपण त्याच्यावर काय उपाय शोधायचा हे पण बघू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मॅनेजरना किंवा तुमच्या टीमला हा नक्की दाखवा आणि तुमचा जर कोणी बिझनेसमॅन मित्र असेल तर त्याला हा नक्की शेअर करा. कारण तो दररोज राबतोय पण त्याचा प्रॉफिट वाढत नाहीये. चला त्याला प्रॉफिट वाढवायला मदत करूया आणि तुम्हाला ग्रो करायला मी हेल्प करतो. व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डिकोड विथ DJ या चॅनलवर. जय हिंद, जय महाराष्ट्र.